मराठी भाषेचा उगम व व्याकरण. प्रत्येक भाषेला तिचा स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास व परंपरा असते. मराठी भाषेचा विकास संस्कृत प्राकृत भाषापासून झाला असला तरी गुजराती, हिंदी, फारसी, अरबी, कानडी व इंग्रजी या भाषांनी मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याचे काम केले आहे. मराठी भाषेसंदर्भात खालील मुद्दे लक्षात ठेवावे. भाषा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. भाषेचे खालील दोन प्रकार पडतात, स्वाभाविक आणि कृत्रिम. स्वाभाविक म्हणजे बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचे आवाज, आणि कृत्रिम म्हणजे ध्वनीच्या किंवा आवाजाच्या सांकेतिक खुणा. मराठी भाषेचा उगमस्थान. मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषापासून विकसित झाली आहे. भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष्य या धातूपासून आला आहे. याचा अर्थ बोलणे असा होतो. लिपी हा शब्द लिपणे या शब्दावरून रूढ झाला असून आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याची लिपी असे म्हणतात. मराठी भाषेत लिपी ही देवनागरी आहे. ती डावीकडून उजवीकडे लिहितात. मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी व पाली या भाषेची लिपी देवनागरी आहे. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे. लेखन हा शब्द लिख धातूपासून आला. अक्षर म्हणजे काय? आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. शब्द म्हणजे काय? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ तंगपोर. आपण याला व्यवस्थित लिहिलं गेलं तर, क्रमाने लिहिलं गेलं तर व्यवस्थित अर्थ प्राप्त होतो, म्हणजे जेणेकरून पतंग. वाक्य. वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाने बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हटले जातात. व्याकरण. आधी भाषा बनते व मग तिचे व्याकरण ठरते. भाषा कशी असावी याचे स्पष्टीकरण करणारे काही नियम ठरवण्यात आले आहे. यावरून भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. मराठी भाषेत एकूण वर्णमाला 48 आहे. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ए, ओ, औ, अम, आ, क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स, ह, ळ. वर्ण व वर्णमाला. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात. हे ध्वनी रंगाच्या साहाय्याने लिहून ठेवतात, म्हणून अक्षरमालेला वर्णमाला म्हणतात. रंग म्हणजे वर्ण. संयुक्त व्यंजन. क्ष, क प्लस श, वन्य, द प्लस न प्लस य ही दोन संयुक्त व्यंजने असल्यामुळे त्यांचा बाराखडी समावेश होत नाही.